आता पाहूया पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा, शहरासह जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। राज्यातील 24 तासात 98 कोरोना रुग्णांची नोंद। पुणे शहरात 34 जणांना कोरोनाची लागण। पिंपरी चिंचवड शहरात 10 जणांना तर पुण्याच्या ग्रामीण भागात 4 जणांना कोरोनाची लागण, खबरदारी घेण्याचे आदेश। पुणे विभागातून आषाढी वारीसाठी विशेष नियोजन, भाविकांच्या सोयीसाठी पुणे विभागातून पंढरपूरसाठी 750 बस सोडण्याचं नियोजन। पुण्यात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस बसमध्ये प्रवास करणार। पुणे पोलीस पीएमपीएमएलच्या बसमध्ये गस्त वाढवणार। महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पथक स्थापन। पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था बाधित न राखल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना जबाबदार धरणार। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा, निर्धारित वेळेनंतरही व्यवसाय करणाऱ्यांना पाठबळ दिल्याचा ठपका ठेवणार। बंगळुरूच्या विजयानंतर पुण्याच्या गुडलक चौकात हुल्लडबाजी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। हुल्लडबाजांनी गुडलक चौकात फटाके फोडत घातला होता गोंधळ। पुण्याच्या मंडई मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश। अनैसर्गिक संबंधातून ही हत्या झाल्याचं उघड। पुणे गुन्हे शाखेने अहिल्यानगरमधील रमेश सत्रे याला बेड्या ठोकल्या।